Okay, so from science 1, science part 1, today we are starting a chapter that is gravitation. Okay, gravitation मराठी मीडियमचे जे मुलं आहेत याला मराठीत म्हणतात, तुमच्या चॅप्टरचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, बरोबर. 9वीला यातला काही पार्ट आपण शिकलेलो आहे. 9वीला आपण काही पार्ट शिकलेला आहे. फक्त बेसिक होतं तिथे. तुम्हाला हे लेटर माहित असेल, जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, हे तुम्ही शिकलेलं आहे, बरोबर. आता आपण त्याची बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशनची. आज त्याचं इंट्रोडक्शन शिकणार आहोत. फोर्स म्हणजे काय, इफेक्ट ऑफ फोर्सेस, ग्रॅव्हिटेशन, आणि याला जोडून आपण आज आपण शिकणार आहोत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्यानंतर आहे केपलर्स लॉ. केपलर्स लॉ आणि न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एवढा टॉपिक आपण आज कव्हर करतोय. छोटासा आहे, सिंपल आहे, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, आपण आता इंट्रोडक्शन पासून चालू करूया. फोर्स, फोर्स मराठीत आपण काय म्हणतो रे फोर्सला, कोण सांगेल? बळ. बल. बरोबर, बळ किंवा बल, बरोबर. ओके, फोर्स असतं तरी काय, आपण फोर्स कशाला म्हणतो, याचा उपयोग काय होतो, किंवा याचा इफेक्ट काय होतो, याचा परिणाम काय होतो फोर्सचा. तर बघा, आता फोर्सची डेफिनेशन आपण शिकलेलो आहोत. मी फोर्सची डेफिनेशन आधी लिहितो, मग आपण बोलूया. आता सिंपल जर सांगायचं झालं तर व्हॉट इज फोर्स? फोर्स इज अ पुश ऑर पुल. ओके, एकतर आपण ढकलतो, ढकलणे, किंवा ओढणे. मराठीत सांगायचं झालं तर ढकलणे किंवा ओढणे, बरोबर. आता एक इमॅजिन करा, इथे एक ऑब्जेक्ट आहे, एक बॉक्स आहे, एक खोक आहे रिकामा. ओके, तर याच्यावरती फोर्स लागतं म्हणजे काय होतं, एकतर त्याला आपण एका बाजूने किंवा वरच्या बाजूने, समजा खाली जमिनीवर ठेवलेला आहे, बरोबर. तर वरच्या बाजूने जर आपण त्याच्यावरती काहीतरी बल लावलं तर त्याला काय म्हणू आपण, ढकलणे, दॅट इज पुश, दॅट इज अ पुश. ओके, किंवा जर तुम्ही असं जर इकडच्या बाजूला दोन्ही बाजूने जर त्याला ओढत असाल तर त्याला आपण काय म्हणू, पुल म्हणजे ओढणे. तर याला काय म्हणतात, हा झाला फोर्स. ओके, मग आपण फोर्सची डेफिनेशन कशी केलेली आहे तर बघा, आता मी इथे डेफिनेशन तुम्हाला थोडक्यात सांगतो, आहे तशी लिहिणार आपण, थोडक्यात आपण सांगू. व्हॉट इज फोर्स? इट इज अ पुश, इट इज अ पुश or pull, push or pull, due to which an object will stop if it is in motion, if it is in motion, or change its speed, or it may be in motion. It will continue its motion. It will continue its motion if it is at rest. याचा अर्थ बघा काय फोर्सचा. म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट आहे, आता हा जो बॉक्स आहे याच्यावरती फोर्स लावतोय आपण, हा जर खाली आहे, रेस्टला आहे, रेस्टला म्हणजे काय, तो काही हालचाल करत नाही, हा ऑब्जेक्ट काही हालचाल करत नाही, बरोबर. तर याच्यावरती जर आपण इकडनं फोर्स लावला तर काय होईल बरं, हा इकडे मूव्ह होईल, बरोबर, हा इकडे मूव्ह होईल. इकडनं जर फोर्स लावला तर त्याला काहीतरी व्हेलॉसिटी येईल, सो दॅट इज द फोर्स, म्हणजे फोर्सची एक ऍक्शन झाली. दुसरं काय, की जर ऑब्जेक्ट, एखादी गाडी आहे, एखादी कार आहे, बरोबर,
एखादी गाडी आहे, ओके, इफ इट इज इन मोशन आणि याला तुम्ही जर ब्रेक लावला, ब्रेक, ओके, ब्रेकचं फोर्सच्या विरुद्ध कार्य करेल, म्हणजेच काय, इट विल स्टॉप, इट विल स्टॉप. तर फोर्सचं काम काय आहे, जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याची एकतर मोशन चेंज करतं, म्हणजे काय, त्याचा स्पीड कमी करतं किंवा त्याची डायरेक्शन चेंज करतं, किंवा जर तो रेस्टवर असेल तर त्याला मोशन देतं, म्हणजे त्याला काय, गती येते. ओके, हे झालं फोर्स, बरोबर. तर आता आपण फोर्स आता बघितलं, व्हॉट इज फोर्स हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण याचे फोर्सचे टाइप्स बघूया, काय टाइप्स आहेत फोर्सचे. ओके, इफेक्ट. आता याची इफेक्ट बघू आपण, की इफेक्ट काय काय होतो फोर्सचा. तर पहिला बघा, पहिला इफेक्ट काय होतं, ऑब्जेक्ट मे चेंज इट्स मोशन. ऑब्जेक्ट मे चेंज इट्स मोशन म्हणजे काय, त्याची गती बदलू शकते. ओके, त्याची गती बदलू शकते. बदलू शकते म्हणजे काय, चेंज, गती बदलू शकते याचा अर्थ काय, बघा, गती बदलू शकते म्हणजे काय, बघा, आता याचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, तो काहीतरी मोशन मध्ये आहे. जर याच्यावरती फोर्स लागला तर तो एक तर काय होऊ शकतो, पहिलं म्हणजे थांबू शकतो. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे. मनीषा गवळी, हॅलो, मनीषा गवळी, माईक बंद करा. तो सारंग आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तो थांबू शकतो, तो ऑब्जेक्ट एकतर थांबू शकतो. ओके, दुसरं काय, त्याची गती कमी होऊ शकते, गती कमी होऊ शकते, बरोबर. एवढा गती म्हणजे चेंज इन मोशन होऊ शकतात, चेंज इन इट्स मोशन, हे 2 इफेक्ट होऊ शकतात. दुसरे इफेक्ट काय होऊ शकतो, ऑब्जेक्ट मे चेंज इट्स डायरेक्शन. इट्स डायरेक्शन म्हणजे तो त्याची डायरेक्शन बदलू शकतो. डायरेक्शन म्हणजे काय बरं, तर त्याची तो दिशा बदलू शकतो, दिशा, बरोबर. म्हणजे काय, आता बघा, आता कार सगळ्यांनी बघितली, कार चालवताना स्टेअरिंग वरती जर आपण फोर्स अप्लाय केला, म्हणजे स्टेअरिंग वरती जर आपण बल अप्लाय केलं तर काय होतं बरं, गाडीची दिशा बदलते, बरोबर. तर हा एक दुसरा इफेक्ट होतो फोर्सचा, बरोबर. हा झाला 3 इफेक्ट, थांबू शकतो, कमी होऊ शकते किंवा त्याचं डायरेक्शन पण बदलू शकतो. आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा इफेक्ट, ऑब्जेक्ट मे चेंज इन shape and fourth, object may change in size. आता हे जर आपण व्यवस्थित समजून घेऊया, 2 इफेक्ट वरचे तुम्हाला समजले, त्याची मोशन वगैरे चेंज होते, थांबू शकतो, डायरेक्शन बदलू शकते. आता मी तुम्हाला परत एकदा एक्झाम्पल देतो त्या बॉक्सचं. बघा, आता तुम्ही हा प्रयोग बऱ्याच वेळा बघितला असेल, खेळामध्ये काहीतरी झालं असेल, कुठेतरी बघितला असेल. एक पत्र्याचा डबा आहे, बॉक्स आहे, ओके, एक बॉक्स आहे पत्र्याचा. आता मला सांगा, तुम्ही जर याच्यावरतून खाली जमिनीवर ठेवलेला आहे, वरतून एक मोठा दगड टाकला, एक मोठं वजन टाकलं, म्हणजेच फोर्स अप्लाय केला, तर काय होईल त्या डब्याचं, सर तो डबा चंबून जाईल. बरोबर. काय होऊन जाईल, तो त्याचा शेप चेंज होईल, म्हणजेच काय झालं, त्याचा शेप चेंज होऊन जाईल, चेंज इन शेप. ओके, त्याचा शेप चेंज होईल, बरोबर. हा झाला पहिला इफेक्ट. आता दुसरा बघा, एक मोठा असा कापसाचा गोळा आहे, ओके, त्याला तुम्ही सगळ्या बाजूने हातामध्ये पकडला आणि दाबलं, तर काय होईल, त्याची साईज काय होईल, साईज चेंज होईल सर. काय होईल, चेंज म्हणजे काय होईल, स्मॉल होईल, स्मॉल यस, स्मॉल होईल, म्हणजे काय होईल, त्याची साईज चेंज होईल. ओके, तर हा झाला चेंज इन शेप अँड चेंज इन साईजचा इफेक्ट. ओके, अजून एक जर इफेक्ट घेतला आपण, एक हा
एक ही रबरची पट्टी आहे. ओके, रबर स्ट्रीप आहे ही. रबर स्ट्रीप. ओके, ह्या रबर स्ट्रीपवर तर तुम्ही दोन्ही बाजूने फोर्स अप्लाय केला, दोन्ही बाजूने त्याला ओढलं. ओके, दोन्ही बाजूने त्याला ओढलं तर काय होईल रे? त्याचे साईज चेंज होईल. साईज चेंज म्हणजे डायरेक्शन काय? चेंज होईल. डायरेक्शन नाही चांगले. शेप, इट्स अबाउट शेप. शेप Shape. काय झालं? त्याची लेंथ वाढली. लेंथ काय होईल याची? वाढेल. लेंथ वाढेल. म्हणजे त्याचं काय झालं? शेप चेंज झाला, साईज चेंज झाली. ओके, शेप अँड साईज दोन्ही चेंज झाली. ओके, तसंच मग इथे काय अप्लाय केलं? आता बघा इथे आता इथे आपल्याला एक महत्वाचं बघायचं आहे की हा जो फोर्स आहे, फोर्स आता इथे आपण म्हटलं होतं इट इज अ पुश ऑर पुल. पुश ऑर पुल. मग आता पुश ऑर पुल आता मराठीत पण सांगितलं. पुश म्हणजे काय? ढकलणे किंवा ओढणे. ओके, मग आता आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती हे दोन्ही अप्लाय करू आणि त्याच्यावरती काय फोर्स निर्माण होतात. आता पुश आणि पुल हे आपले डेली यूजचे वर्ड झाले. हे तर फोर्समध्ये आपण फिजिक्समध्ये वापरत नाही, सायन्समध्ये वापरत नाही. मग आपण काय वापरतो तर बघूया. हा एक ठोकळा आहे, एक बॉक्स आहे. याला जर आपण इकडनं पुश करतोय आणि इकडनं पुश करतोय, बरोबर, म्हणजेच फोर्स अप्लाय करतोय आणि हा खाली फिक्स आहे. ओके, इकडनं एक फोर्स आहे, इकडनं एक फोर्स आहे. काय होईल दोन्ही बाजूने त्याच्यावरती? दोन्ही बाजूने त्याच्यावरती प्रेशर येईल बघा. त्याला हालचाल करायला जागा राहणार नाही. ओके, सो सच टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिव्ह फोर्स. याला काय म्हणतात? कॉम्प्रेसिव्ह फोर्स. ओके, आणि ह्याच ओंडक्यावर, याच ठोकळ्यावरती जर तुम्ही दोन्ही बाजूने ओढणारं म्हणजे आउटसाइडला जर असं फोर्स अप्लाय केलं फोर्स, तर याला काय म्हणतात? सांगेल का कोणी? शिकलं नववीला आपण? आठवतंय का? टेन्साईल फोर्स. काय म्हणतात त्याला? टेन्साईल फोर्स. ओके, म्हणजे काय होतं? टेन्शनमध्ये दोन्ही बाजूला टेन्साईल होते. तर आता मागच्या स्लाइडवरती आपण 2 एक्झाम्पल बघितले होते. तिथं मला कोणतं कॉम्प्रेशन आणि कोणतं टेन्साईल हे तुम्ही सांगायचं बरं का. बघा मागे एक जाऊया. एक होतं इथे कापसाचा गोळा, बरोबर, आणि एक होतं ते रबर स्ट्रीप. आता सांगा यातला कॉम्प्रेसिव्ह कोणतं आहे आणि टेन्साईल कोणतं आहे? कॉम्प्रेसिव्ह कापूसचा तर ते गोळा. कापसाचं आहे ना ते कॉम्प्रेसिव्ह आहे आणि जे कॉम्प्रेसिव्ह रबरचं होतं ते पेन्सिल आहे. टेन्साईल. याला काय म्हणतात? टेन्साईल. टेन्साईल. ओके, मराठीत जर सांगायचं झालं कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय? दाब. ओके, दाब. ते बघा दोन्ही बाजूने दाबले जाते. आणि टेन्साईल म्हणजे ओढणार. ओके, ओढणारं फोर्स. इथपर्यंत समजलं का फोर्स? आता हे बेसिक होतं फोर्स. हो सर. हे बेसिक होतं. म्हणजे फोर्स हे मेनली 2 प्रकारचं आहे. एक तर ओढणारं असतं आणि एक तर ढकलणारं असतं. इट इज आयदर कॉम्प्रेसिव्ह ऑर टेन्साईल. बरोबर. मग आता आपल्याला शिकायचं आहे चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. याचा काय संबंध आहे? तर आता आपण पुढे बघूया. तर आता एक छोटासा टॉपिक आहे जो आपल्याला इंट्रोडक्टरीमध्ये आपल्याला बुकमध्ये सांगितलं आहे की कॅन यू रिमेंबर, विल यू रिमेंबर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. किती लॉज आहे न्यूटन्सचे माहिती आहे का? 3. 3 लॉ. व्हेरी गुड. 3. 1 2 3. ओके, त्यातला तिसरा कोणीच नाही सांगायचं बरं का. तिसरा सगळ्यांचा पाठ आहे. बघा आता मी जर तिसरा विचारला तर सगळे सांगतील. सांगा बरं तिसरा लॉ. हॅलो, थर्ड लॉ ऑफ मोशन. आवाज येतोय का रे? दिवस वर जाते ती परत खाली येते. बरं, कोणी सांगितलं हा? ऑब्जेक्ट इंटरॅक्ट स्थानक समाधान. स्थानक समाधान. बरं, हा. अजून काय आहे? कोण सांगेल थर्ड लॉ? दराडे सांगत होते बहुतेक. टू ऑब्जेक्ट interact they apply force to each other of equal magnitude and opposite direction. ओके, व्हेरी गुड. हा, अजून कोणी सांगताय का? तिसरा एकदम सोपा होता. चला आता आपण 1 बाय 1 बघूया डिटेलमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. कारण आता हेच आपल्याला इथे पण शिकायचे आहेत आणि याचंच एक्सटेन्शन आहे ग्रॅव्हिटेशन मध्ये. ओके, फर्स्ट लॉ आठवतंय का कुणाला? सांगता का फर्स्ट लॉ ऑफ मोशन? फर्स्ट लॉ ऑफ मोशन याने आपल्याला त्यामध्ये आहे इनर्शिया. ओके, ऍक्च्युली हा बोला काय आहे? ऍक्सेलरेशन. ऍक्सलरेशन आहे. बरं, पुढे
स्पीड. बरं ठीक आहे, चला मी सांगतो आता. फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे का, काय आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन? ऑब्जेक्ट विल कंटिन्यू इट्स स्टेट ऑफ रेस्ट or state of motion until an external force will act on it. आता मराठीत सांगतो, इंग्लिश मध्ये लक्षात नाही येणार लगेच सगळ्यांच्या. मराठी मीडियमचे बरेच मुलं आहेत आपल्याकडे. बघा, ऑब्जेक्ट विल कंटिन्यू स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन अंटिल अन एक्सटर्नल फोर्स विल ऍक्ट ऑन इट. म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे, हा स्टेट ऑफ रेस्टला आहे, म्हणजे हा स्थिर जमिनीवरती बसलेला आहे, ठेवलेला आहे आपण, आणि ही एक कार आहे. कार दिसत नसली तरी समजून घ्या, ही कार आहे. ओके, ही एका डायरेक्शनला प्रवास करते. आता ह्या दोन ऑब्जेक्टकडे लक्ष द्यायचं. हा स्टेट ऑफ रेस्टला आहे, हा असाच राहील जोपर्यंत त्याच्यावरती कुठलेही फोर्स अप्लाय होत नाही. हा झाला एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ काय, इफ इट इज इन मोशन, हा जो ऑब्जेक्ट आहे, दुसरी कार आहे, ही कंटिन्यू मोशन मध्ये राहील जोपर्यंत हिला दुसरा कुठलाही फोर्स अप्लाय होत नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत तुम्ही ब्रेक दाबत नाही, जोपर्यंत ब्रेक लागत नाही, तोपर्यंत ही कार कंटिन्यू मोशन करत राहील. लक्षात आलं का? स्टेट ऑफ रेस्ट म्हणजेच आपल्याला हो. फर्स्ट लॉ जो आहे हा कसली कन्सेप्ट देतो, आपल्याला इनर्शियाची कन्सेप्ट देतो. इनर्शिया. ओके, इनर्शिया कशा कशातला इनर्शिया? इनर्शिया इन रेस्ट, इन मोशन. इनर्शिया इन मोशन. इनर्शिया इन मोशन, याला मराठीत एक छान शब्द आहे, जडत्व. जडत्व. ओके, आपल्याला ही इनर्शियाची कन्सेप्ट भेटले फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये. बरोबर, काय सांगितलं फर्स्ट लॉने? परत एकदा बघा, की जर एखादा ऑब्जेक्ट आहे की जो स्टेट ऑफ रेस्टला, म्हणजे जो त्याला कुठली मोशन नाहीये, किंवा एक असा ऑब्जेक्ट की ज्याला काहीतरी मोशन आहे, हे दोन्ही त्यांची रेस्ट, त्यांची जी पोझिशन आहे, एकतर ती इनर रेस्टची असू दे किंवा मोशनची असू दे, दॅट विल कंटिन्यू अंटिल, म्हणजे जोपर्यंत कुठलाही फोर्स त्याच्यावरती अप्लाय होणार नाही तोपर्यंत त्यांची ती रेस्ट, ती जी पोझिशन आहे ती कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करतील. लक्षात आलं का रे हा फर्स्ट लॉ? हो सर. हा, ऋषिकेश हो. ऋषिकेश, मराठीत समजलं का रे? हो सर. समजलं? ओके, बर. कुणाल आहे का? कुणाल? हॅलो कुणाल, लॉ समजला का फर्स्ट लॉ? हो बर, चला. हो सर. हा, आता सेकंड लॉ बघूया आपण. सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ आता आपण हा डिटेल मध्ये नाही घेणार, बघूया शॉर्टकट मध्ये. काय देतो हा? याचं सिंपल मोमेंटम असते. मोमेंटम असतो. ओके, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डॅश 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 चेंज इन मोमेंटम अँड ऑल. ओके, आता हा लक्षात कसं ठेवायचा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, हा लक्षात ठेवायचा. हा आपल्याला कसली कन्सेप्ट देतो बरं? आपल्याला कन्सेप्ट देतो फोर्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो? फोर्सची कन्सेप्ट सांगतो. याचं स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट काय असणार आहे? ओके, द ऑब्जेक्ट, द अप्लाइड फोर्स ऑफ एन ऑब्जेक्ट विल बी प्रोपोर्शनल टू द चेंज इन मोमेंटम वगैरे वगैरे. तर मास, मग याला काय म्हणतो? मास इंटू ऍक्सलरेशनला आपण मोमेंटम बघतो. पी इज इक्वल टू मोमेंटम, काय घेतो आपण? मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी याच्याशी प्रोपोर्शनल असतो. मग आपण नंतर डिराईव्ह करून आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. एम इज मास, ए इंटू ऍक्सलरेशन. ओके, तर हा जो सेकंड लॉ आहे हे कसलं स्टेटमेंट देतो? आपल्याला फोर्स बद्दल माहिती देतो. आणि आता थर्ड, जो तुमच्या फार इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यांना लक्षात राहतो, थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, हा काय सांगतो? रिॲक्शन अँड ऍक्शन रिॲक्शन, सॉरी उलटं करूया आपण. ऍक्शन रिॲक्शन म्हणजेच काय? ऍक्शन रिॲक्शन म्हणजे काय?
फॉर एनी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. सिम्पल स्टेटमेंट काय आहे? फॉर एनी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. याचा अर्थ काय? जर आपण एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय करत असू, ओके, तर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूने सुद्धा तेवढ्याच क्वांटिटीचं दुसरं फोर्स अप्लाय होत असतं. दॅट इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, याचं एक एक्झाम्पल असं आहे, तुम्ही जर स्प्रिंग बघितली, ओके, आता ही स्प्रिंग वरून तुम्ही प्रेस केली आणि सोडली तर काय होईल सांगा बरं? सर ती खाली जाऊन परत वर जाईल. परत वर येईल. म्हणजे ही काय झाली? ऍक्शन आणि इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, दॅट इज द थर्ड लॉ ऑफ मोशन. तिन्ही लॉ राहतील का लक्षात आता? ओके, आणि त्यात ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. काय? की पहिला लॉ आपल्याला काय देतो? इनर्शिया. आणि सेकंड लॉ काय देतो आपल्याला? फोर्स. ओके, तर हे इंट्रोडक्टरी पार्ट होता ह्या युनिटचा. आता तुम्हाला फोर्स कळालाय, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तुमची रिवाइज झाले. आता आपण जाऊया पुढच्या पार्टकडे. जायचं पुढे? सगळे सांगा. हो सर. ओके, हो. आता आपण ऍक्च्युली इंट्रोडक्शन घेतोय ग्रॅव्हिटेशनचं. ग्रॅव्हिटेशन याला मराठीत काय म्हणतात रे? इतक्यात सांगितलं मी. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण. तर बघा, आता आपल्या बुकमध्ये स्टोरी पण दिलेली आहे तुम्हाला. बुकमध्ये खूप छान स्टोरी आहे. कोणी शोध लावला बरं ग्रॅव्हिटेशनचा? सांगू शकताय का कोणी? सर आयझॅक न्यूटन. न्यूटन. एक्झॅक्ट न्यूटन. व्हेरी गुड. पूर्ण नाव पण सांगितलं तुम्ही. सर इसॅक न्यूटन असं नाव आहे त्याचं. स्पेलिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली असेल. सर इसॅक न्यूटन. आपण न्यूटन म्हणून फार फेमस आहे बघा. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स इक्वेशन, हे वगैरे न्यूटनचं बरंच काम आहे. तर ह्या सर इसॅक न्यूटन यांनी ह्या ग्रॅव्हिटेशन बद्दल माहिती दिलेली आहे. ओके, तर त्यांची एक आपल्याला एक छोटीशी स्टोरी पण तुम्हाला माहिती असेल, आपल्या बुकमध्ये पण दिलेली आता 10वीच्या. दॅट इज ऍपल ट्री. ऍपल ट्री काय आहे बरं ही स्टोरी? तर इथे बघा. सर ते सफरचंद झाडावरून खाली पडतात. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सर मग तो त्याच्या डोक्यात असं विचारत की ते वर का नाही जात, ते खालीच काय येतं. मग त्याच्यावर त्यांनी Yes. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला. बरोबर. मग आता आपण इथे जरा टेक्निकल भाषेमध्ये लिहू. फॉलिंग ऑफ अन ऍपल. जे फॉलिंग ऑफ अन ऍपल आहे, त्याला पहिला प्रश्न पडला काय? की हे व्हर्टिकली डाऊनवर्ड का आलं? व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे स्ट्रेट खालीच का आलं? हा त्याला पहिला प्रश्न पडला. बरोबर. मग त्याने विचार केला की हे हॉरिझॉन्टल का नाही गेलं? व्हाय नॉट हॉरिझॉन्टल? व्हाय नॉट हॉरिझॉन्टल? अजून त्याने एक विचार केला, स्ट्रेटच का आलं? काही अँगल वरती का नाही आला? व्हाय नॉट ॲट सम अँगल? म्हणजे बघा काय काय होऊ शकतं. या झाडावरनं जेव्हा ते सफरचंद खाली पडतं, ते एका स्ट्रेट लाईन मध्ये खालीच का येतं? असं स्ट्रेट लाईन मध्ये खाली येतं, असं तिरका का नाही पडत? किंवा हॉरिझॉन्टली असं का नाही जात? हे त्याला पडलेले दोन प्रश्न. ओके, आणि त्याला हे दिसतं प्रॅक्टिकली, तर हे दिसतंय की स्ट्रेटच बरोबर ते खाली आलेले. आणि मग त्याने असं कन्क्लुजन काढलं काय? व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? की अर्थच्या सेंटरकडून एक फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टवरती अप्लाय होतोय, जो त्या ऑब्जेक्टला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते. बरोबर. हे त्याचं पहिलं कन्क्लुजन आलं की काही ऑब्जेक्टवरती होते. मग त्याला अजून प्रश्न पडला, ठीक आहे, अर्थच्या सरफेसवरचे जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती तर अप्लाय होत आहे फोर्स, मग जो अर्थच्या बाहेर ऑब्जेक्ट आहे किती दूरपर्यंत असू शकतो बरं हे फोर्स? मग त्याने मूनपर्यंत विचार केला असेल. ओके, तर मग प्लॅनेट्स वरती होतं का अप्लाय? प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेटमध्ये असणार आहे का? तर यस, इथे पण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसलं. मग पहिलं कन्क्लुजन काय? हे व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे स्ट्रेट लाईन मध्येच आहे, हॉरिझॉन्टल पण नाहीये आणि ऍट अँगल पण नाहीये, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्येच ते फोर्स आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनची, ही आपल्याला कोणी दिली आहे? सर इसॅक न्यूटन यांनी. ओके, तर हे बघा, ही झाली पहिली इंट्रोडक्टरी पार्ट. ते एक स्ट्रेट वर्ड मध्येच पडणार आहे का? कारण दोन ऑब्जेक्ट मध्ये असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
तो इथून आपल्याला एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, ते मी इथं खाली लिहितोय बघा आता. काय ग्रॅव्हिटेशन, जे ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशन हे काय आहे? इट इज अ टाइप ऑफ फोर्स. ग्रॅव्हिटेशन इज अ टाइप ऑफ फोर्स. टाइप ऑफ फोर्स म्हणजेच जे ग्रॅव्हिटेशन जे आहे ना, हे फोर्सचाच एक प्रकार आहे काहीतरी. ओके, मग त्याच्याबद्दल आपल्याला अजून डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे, पण हे लक्षात ठेवा, इट इज अ टाइप ऑफ फोर्स. हे काही वेगळं नाही, इट इज एक प्रकारचं ते फोर्स आहे. मग ते कसं ऍक्ट होतंय, किती ऍक्ट होतंय, काय डिस्टन्स आहे, त्याचे काय लॉज आहेत, हे आपण नंतर बघू. पण पहिली गोष्ट काय लक्षात आली आपल्या, इट इज अ टाइप ऑफ फोर्स. हे काय आहे? एक टाइप ऑफ फोर्स आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का? हो हो सर. ओके ओके. तर आता ही ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट अजून डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे सर्क्युलर मोशन, हे तुम्ही शिकलेला आहात, आणि सेंट्रिपिटल फोर्स हे तुम्ही शिकलेला आहात, दोन्ही शिकलेले आहे. आपण अजून डिटेलमध्ये जाऊया. एक डायग्राम दिसते का रे सगळ्यांना? डायग्राम बुक मधलीच आहे आपल्या. हो सर थोडं हो सर. काय झालं? मोठी करू? हॅलो, नाही सर. बस का आता? हो हो सर. ओके. तर बघा काय सांगितलंय की एक स्ट्रिंग घ्यायचा आहे. स्ट्रिंग म्हणजे एक दोरा घ्यायचा आहे. त्या दोऱ्याला एक वेट, एक मास बांधायचं काहीतरी. ओके, आणि तो दोरा वरती पकडून असा गोल गोल फिरवायचा आहे. ओके, आता हे तुम्ही खेळला असाल बघा. हे तुम्ही बऱ्याच वेळा केलं असेल, बघितलं असेल खेळताना. तर बघा इथं दोन डायग्राम आहे, ए आणि बी. ही डायग्राम काय ती आधी समजून घ्या. हाय फ्रंट व्ह्यू म्हणजे समोरून बघितल्यावरती तुम्ही असं दिसतं, आणि वरतून बघितल्यावरती हे असं दिसतंय, सर्क्युलर मोशन. बरोबर, वरतून बघितल्यावरती काय दिसतंय? एकदम एक्झॅक्ट सर्कल दिसतंय. आता इथे काही एरोज आहे, ते एरोज आपण आधी समजून घेऊया. आता वरचा जो सर्कल आहे तो मी इथे ड्रॉ करतो. ओके, वरतून असं दिसतंय सर्क्युलर मोशन. इथे हा तुमचा दोरा आहे, मी याचा वेगळा कलर घेतो. आहे तुमचा स्ट्रिंग, आहे तुमचं मास, ग्रीन कलरचं. ओके, आणि आता हे फिरतंय. कसं फिरतंय? तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतंय असं काहीतरी. ओके, हे तुम्ही फिरवताय. तर आता हे जेव्हा फिरतंय तेव्हा याची जर स्ट्रेट लाईन मोशन, जर समजा हा दोरा जर तुमच्या हातातून सुटला तर काय होतं? कोण सांगेल बरं काय होतं? जर सुटलाच दोरा तुमच्या हातातनं किंवा तुटलं ते मास तर काय होईल? सर ते खूप लांब जाईल. खूप लांबपर्यंत जाईल. पण ते कसं जातं माहितीये का? याला एकदम वेगाने. एकदम स्ट्रेट वेगाने जाईल. बरोबर, स्पीडने तर जाईल, पण ते असं स्ट्रेट लाईनने बाहेर जाईल. असं सर्क्युलर मोशन नाही करणार, स्ट्रेटने बाहेर जाईल. बघा इथे एक स्ट्रेट लाईन दाखवलेली डायग्राम मध्ये. दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. ही कोणती व्हेलॉसिटी आहे? लिनियर व्हेलॉसिटी. ही झाली लिनियर व्हेलॉसिटी त्याची, ज्याची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला तो बाहेर फेकला जातो. बरोबर, म्हणजे कोणत्याही पॉइंटला जर आपल्याला याची लिनियर व्हेलॉसिटी काढायची असेल तर ती कशी असते माहिती का? या सर्कलला टँजंट असते. या सर्कलला टँजंट. ती टँजंट कशी असते माहिती का? जे आपण रेडियस ड्रॉ करतो ना त्याला परपेंडिक्युलर. म्हणजे आता बघा इथे तुम्हाला जर त्याची व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय करायची? रेडियस जॉईन करायची, आणि या रेडियसला परपेंडिक्युलर त्याची व्हेलॉसिटी. दिस विल बी द लिनियर व्हेलॉसिटी. यालाच काय म्हणतात? लिनियर व्हेलॉसिटी. ओके, मग आता हा जो ऑब्जेक्ट आहे, आता थोडा वेळ सोडून द्या की तुटला वगैरे, फिरतोय गोल गोल फिरतोय. ओके, द मोशन ऑफ दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशन. ह्या ऑब्जेक्टच्या मोशनला काय म्हणणार आहोत आपण? सर्क्युलर मोशन. मग ही सर्क्युलर मोशन कशी आहे? तर बघा ही व्हेलॉसिटी इथे आहे वेगळी, इथे वेगळी. वेगळी म्हणजे काय? नीट बघा आता. लिनियर व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काय कन्सेप्ट आहे? व्हेलॉसिटी इज चेंज इन पोझिशन, चेंज इन आपण म्हणूया डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? ही डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना सगळ्यांना? हो बरोबर. हो सर. हो सर. आता बघा हे आपण शिकलो होतो 9वी ला, की इथं चेंज काय होतंय, म्हणजे त्या व्हेलॉसिटीला ही आहे व्हेक्टर क्वांटिटी. ही काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे यालाच मराठीत काय म्हणता? सदिश राशी. म्हणजे याला डिफाईन करण्यासाठी तुम्हाला त्याची डायरेक्शन पण माहिती पाहिजे आणि मॅग्निट्यूड पण माहिती पाहिजे. डायरेक्शन पण माहिती पाहिजे आणि त्याची मॅग्निट्यूड पण माहिती पाहिजे. म्हणजेच काय बघा, मी जर तुम्हाला इथं म्हटलं ही जी व्हेलॉसिटी आहे
ही आहे 10 मीटर पर सेकंड. एवढी सफिशियंट आहे का नाही तर त्याची डायरेक्शन पण दाखवायला लागेल. इथे पण बघा, इथे वेलोसिटी किती झाली 10 मीटर पर सेकंड, बरोबर. इथे किती झाली 10 मीटर पर सेकंड. असं जर असेल तर याला आपण काय म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग याची वेलोसिटी चेंज होते का रे आता ह्या एक्झाम्पल मध्ये सांगा बरं, चेंज होताना दिसते का तुम्हाला? नाही सर. हो सर. सर होते चेंज. बर, किती जणांचं म्हणणं चेंज होते? इथं 10 आहे, 10 मी 10 प्रत्येक ठिकाणी चेंज होते का? हो नाही सर, नाही होते. सर नाही. खालच्या याच्यात हो. नाही, इथे या डायग्राम मध्ये बघा, इथे मी प्रत्येक ठिकाणी इथे 10 10 10 लिहिलंय. ही वेलोसिटी चेंज सर होते? त्याच्यात नाही होणार. नाही होणार. कुणाचं म्हणून याच्यापेक्षा काही वेगळं म्हणणं आहे का? नाही सर. नाही. तर मी म्हणतोय इट इज चेंज, इट इज चेंजिंग. बघा चेंज होते. काय चेंज होतंय बरं? इथेच कन्फ्युजन होतं बरं का आपलं, की सर 10 10 तर म्हणताय तुम्ही, चेंज म्हणता कसं काय? तर बघा, मी काय म्हटलं, तुमचं मॅग्निट्यूड आहे 10 मीटर पर सेकंड. इथं मॅग्निट्यूड 10 आहे, इथे 10 आहे, इथे पण 10 आहे. व्हॉट अबाउट डायरेक्शन? डायरेक्शन सेम आहे का रे सगळ्या ठिकाणी? ह्या पॉईंटला कुठे? इकडे. इथे आहे का सेम डायरेक्शन? सगळ्या पॉईंटची डायरेक्शन सेम आहे का? नाही नाही सर. नाही सर. मग काय चेंज होतं इथे? डायरेक्शन. डायरेक्शन चेंजेस. डायरेक्शन याची काय होते? चेंज होते. मग आता डायरेक्शन चेंज होते म्हणजेच व्हेलॉसिटी काय म्हणायचं? कॉन्स्टंट म्हणायचं का याची? तर नाही, व्हेलॉसिटी नाही इज चेंज. व्हेलॉसिटी काय होते? चेंज होते. आता समजलं का व्हेलॉसिटी काय चेंज होते? ओके. मग आता जर व्हेलॉसिटी चेंज झाली तर ऍक्सलरेशन आहे. यस, ऍक्सलरेशन इज देअर. ऍक्सलरेशन आपण काय म्हणतो? चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, याला म्हणतात ऍक्सलरेशन, बरोबर. आणि मग आता इथे ऍक्सलरेशन आल्यावरती आपण बघा फोर्स डिफाईन केलं होतं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. म्हणजे तिथे काहीतरी फोर्स असणार आहे. ऍक्सलरेशन आहे म्हणजेच फोर्स पण असणार आहे, बरोबर की नाही? आपण आत्ताच लॉ बघितला का नाही, न्यूटन सेकंड लॉ बघितला की नाही रे? हो हा. तर मग एक फोर्स येतं. हो आता सर. तर हे जे फोर्स आहे हे असतं टुवर्ड्स द सेंटर. या ऑब्जेक्ट पासून सेंटर कडे ऍक्ट होणारं एक फोर्स असतं. याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. याला काय म्हणतात? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. ओके. तर हे कुठे ऍक्ट होतं? सेंटरकडे, केंद्राकडे. मराठीत सांगायचं तर काय? केंद्राकडे ऍक्ट होणारं एक फोर्स असतं. याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. आणि हे फोर्स का गरजेचं असतं? तर याची जी सर्क्युलर मोशन आहे ही मेंटेन ठेवण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स गरजेचं असतं. कारण हे फोर्स असलं तर ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेशन असलं तर व्हेलॉसिटी चेंज म्हणजे डायरेक्शन मध्ये चेंज आहे. म्हणून हे सेंट्रिपेटल फोर्स गरजेचं असतं सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी. लक्षात आलं का सेंट्रिपेटल फोर्स? हो हो ओके. सर. आता जर एका बाजूने फोर्स ऍक्ट होतोय म्हणजे याचा अर्थ काय? हा ऑब्जेक्ट सेंटरकडे ओढला जातोय. मग हा इकडे येतो का रे? तर नाही, हा जागेवरच राहतो. म्हणजेच याला इक्वल अँड अपोजिट अजून एक फोर्स ऍक्ट होतं. यालाच काय म्हणतात? सेंट्रीफ्युगल फोर्स. काय म्हणतात त्याला? सेंट्रीफ्युगल फोर्स. राहील का लक्षात हे नाव? हो मी इथे लिहितो, एक मिनिट मी इथे लिहितो. सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसऱ्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांमध्ये काय फरक लक्षात ठेवायचं? बघा, लक्षात काय ठेवायचं? बाकीच तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल. आता मी जे सांगतो ते लक्षात पाहिजे 100%. बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स सेंटर. टुवर्ड्स सेंटर, सेंटरकडे ऍक्ट होत आहे. ओके. आणि हे जे आहे सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. अवे फ्रॉम द सेंटर. लक्षात राहील का? हे बघा, सेंटरकडे ऍक्ट होते आणि हे त्याच्या बरोबर अपोजिट. याचा मॅग्निट्यूड मात्र सेम राहतो. याचा अर्थ काय? हे जर असेल 100 न्यूटन तर हे सुद्धा असणार आहे 100 न्यूटन, सारखंच. त्यामुळे ती वस्तू आहे ती कॉन्स्टंट राहते, नाही तर इकडे तिकडे खेचल्या जाईल. लक्षात आलं का? 100 न्यूटन आणि 100 न्यूटन. क्वांटिटी विल बी सेम, डायरेक्शन इज अपोजिट. आले दोन्ही कन्सेप्ट लक्षात? सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. हो ओके. हो. आणि हे फोर्स कधी येतात? जेव्हा तुम्ही सर्क्युलर मोशनची गोष्ट बघता तेव्हा. जेव्हा सर्क्युलर मोशन कुठे असेल तेव्हा दोन फोर्सेस लक्षात ठेवायचे, एक आहे सेंट्रिपिटल फोर्स, एक आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. राहील लक्षात आता हे? ओके. सो नाव नेक्स्ट कन्सेप्ट आणि आजचं सगळ्यात महत्वाचं, याच्यावरती क्वेश्चन येतात बघा बोर्ड. हा आहे केपलर्स लॉ. हा जो टॉपिक आहे इथून तुमचा ऍक्च्युली क्वेश्चन आन्सरचा पार्ट चालू होतो. केपलर्स लॉ डायरेक्टली याचे स्टेटमेंट येतं. म्हणून मी जे ॲज इट इज बुक मधली जी डायग्राम आहे ती तुमच्या समोर ठेवतोय. आता हे केपलर्स लॉ काय आहे त्याच्या आधी आपण जाऊया इलिप्स कडे. बघा आता हा काय आहे. पहिला लॉ बघा काय याचा. इलिप्स माहिती आहे का रे तुम्हाला? इलिप्स काय असतो? इलिप्स
नाही सर नाही सर नाही माहिती. इलिप्स नाही माहिती. सर मला माहिती माहिती आहे. माझ्याकडून सांगा काय कोणाला माहिती आहे? सर अंड्यासारखा असतो Yes, very. जास्त लांब असतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा सर्क्युलर शेप नसतो, थोडासा असा अंडाकृती शेपचा असतो. दॅट इज नॉट टोटली सर्क्युलर, पण असा एक अंडाकृती शेप आहे. बघा इथे डायग्राम मध्ये आहे. हा इलिप्स आहे, हा इलिप्टिकल शेप. आता इलिप्स नक्की काय आहे आणि याचा उपयोग काय आहे, एक थोडक्यात आधी आपण इलिप्स जाऊया, मग ह्या केपलरच्या लॉकडे येऊया. हा जो इलिप्स आहे याची एक सेंटर लाईन असते. याला 2 ऍक्सिस असतात. बघा तर 2 ऍक्सिस सांगतो. एक असतो मोठा, हा जो ग्रीन दिसतोय तुम्हाला, आणि एक असतो छोटा. ओके, जो मोठा आहे याला म्हणतात मेजर ऍक्सिस, जो छोटा आहे याला म्हणतात मायनर ऍक्सिस. मेजर अँड मायनर. ओके, असे 2 ऍक्सिस असतात. जसे आपल्या सर्कलला रेडियस आणि डायमीटर आहे, डायमीटर असतो, तसे याचा एक मोठा डायमीटर याला मेजर म्हणायचं, जो छोटा आहे त्याला मायनर म्हणायचं. ओके, तर यातला इथे 2 पॉईंट असतात मेजर ऍक्सिस वर. फोकस, याला काय म्हणतात? फोकस, F1. ओके, तर या फोकसचं काम बघा काय असतं. हे जे 2 फोकस आहे, हे पॉईंट असे असतात. नीट लक्ष द्या बरं का. आता मी इथे 2 पॉईंट घेतोय. हा घेतोय पॉईंट ए आणि हा घेतोय पॉईंट बी. आणि ह्या ज्या फोकसला जर आपण जॉईन केलं F1 ला आणि F2 ला, परत इकडे बी जॉईन केला F1 ला आणि F2 ला, फोकस असे असतात. त्यांची एक प्रॉपर्टी आहे. आता बघा ए पॉईंट कडे लक्ष द्या. ह्या एचं डिस्टन्स F1 पासूनचं, याला म्हणूया आपण AF1 बरं का, प्लस या एचं डिस्टन्स दुसऱ्या फोकस पासून AF2. याची ह्या इलिप्सची प्रॉपर्टी एक अशी असते, दॅट विल बी इक्वल टू, हा जो बी पॉईंट आहे ना याचा सुद्धा डिस्टन्स BF1 प्लस BF2 हे सगळ्या पॉईंटचं सारखं असतं. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची इलिप्सची. म्हणजे इथे तुम्ही जर अजून एखादा पॉईंट घेतला इकडे P आणि त्याला जर तुम्ही जॉईन केलं F1 आणि F2 ला, तर तुम्ही इथे लिहू शकता काय, CF1 प्लस CF2. ही झाली इलिप्सची प्रॉपर्टी. म्हणजे त्याचा जो फोकस आहे, हे फोकस असे पॉईंट असतात की एखादा पॉईंट त्या फोकस पासून कायम सारख्या अंतरावरती असतो. ही झाली इलिप्सची प्रॉपर्टी. बरोबर, ही लक्षात आली का रे सगळ्यांच्या? आता ही लक्षात आली तर आपल्याला केपलर्स लॉ कडे जाता येईल. हो बरोबर. तर आता हे मी पुसून टाकतो इलिप्स, तुम्हाला समजलं असेल तर. हा इलिप्स कधी भेटतो माहिती आहे की, एक छोटंसं ऍडव्हान्टेज तुम्हाला फक्त लक्षात ठेवा. आता ही डायग्राम कोणती, ही मला फक्त तुम्ही सांगा. काय आहे रे? सर बर्थडेचे टाइम टोपी. हा, टोपी असते. हा बरोबर, बर्थडेची टोपी असते. पण काय त्या शेपला म्हणतात तरी काय म्हणतात त्या शेपला? कोण म्हणतात त्याला? काय म्हणतात? कोण. ओके, ह्या कोणला जर आपण एखाद्या अँगल वरती कट केलं इथे असं ब्लेडने, तर जे काही शेप तयार होतं ना इथे, इज अ इलिप्स. दॅट इज अन इलिप्स. तेव्हा आपल्याला इलिप्स भेटतो. ओके, तर आता इलिप्सची ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. फोकसची काय, की एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स फोकस पासून त्याची जी ऍडिशन आहे ती दुसऱ्या पॉईंटची सुद्धा सेम असते. बरोबर. तर आता आपण येऊया केपलर्स लॉ कडे. आता हे केपलर्स लॉ कशाबद्दल आहे? तर हे आहे प्लॅनेटच्या मोशन बद्दल. जे प्लॅनेट आपल्या गॅलेक्सी मधले जे प्लॅनेट्स आहेत, सन भोवती जे फिरतात, ओके, त्यांच्याबद्दल ह्या केपलरचे लॉ आहेत. ओके, आता केपलर सुद्धा एक शास्त्रज्ञ आहे, त्याने सुद्धा आपल्याला ग्रॅव्हिटेशन बद्दल बरीच माहिती दिली. पण त्याने आता जे ऑर्बिट सांगितले, ओके, हा सन आहे, याच्या भोवती जे ऑब्जेक्ट फिरतात. आता मी इथे 2च प्लॅनेट काढतो एक्झाम्पलच्या दृष्टीने. बघा आता यांचं जे ऑर्बिट आहे हे पूर्ण सर्क्युलर नसतं, हे असतं इलिप्टिकल. हे असतं इलिप्टिकल. आता याने असं सांगितलं, फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. फोकाय म्हणजे फोकस. फोकाय म्हणजेच फोकस बरं का. ओके, म्हणजे एखाद्या ग्रहाचं जे ऑर्बिट आहे, म्हणजे जे ऑर्बिट म्हणजे काय, त्याच्या भोवती जो फिरतोय, हा कसा आहे? इलिप्टिकल आहे. पहिली गोष्ट काय, ऑर्बिट कसं आहे? इलिप्टिकल. हे इलिप्स आहे, ऑर्बिट त्याचं इलिप्स आहे. विथ सन ॲट वन ऑफ इट्स फोकस, म्हणजे सन एकतर त्याचा एकतरी फोकस असेल. बघा इथे आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, हा सन जो आहे हा त्याचा फोकस आहे, आणि इथे बाकीचे त्यांनी प्लॅनेट दाखवले ABCD. पहिल्याला समजलं का? काय सिंपल आहे. व्हॉट दॅट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकस. पहिल्याला समजलं का रे सगळ्यांना? हो हा, मग आता हो. हा,
आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय गुगलवरती, त्याचं जे आपल्याला एक ॲनिमेशन बघा, त्यातून तुम्हाला लवकर लक्षात येईल की नक्की हे कसं आहे. दिसतंय का रे? हो. बघा हो सर. सन आहे आणि प्लॅनेट्स त्याच्या भोवती फिरतात. पण ही जे ऑर्बिट आहे ना, हे जे वेगवेगळ्या कलरचे ऑर्बिट दिसत आहेत इथे किंवा तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता, हे सर्क्युलर नाही आहेत. हे ऑब्जेक्ट, हे जे ऑर्बिट्स आहेत हे सर्क्युलर नाहीत. ते कसे आहेत रे? सर अंडाकृती आहे. हा, म्हणजे इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, इलिप्टिकल आहे. बरं, आता एक थोडा जनरल नॉलेजचा प्रश्न. आता इथे तुम्हाला हे ॲनिमेशन मध्ये दिसतंय की सगळे प्लॅनेट्स एकच डायरेक्शनला फिरतात, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. बरोबर आहे ना रे? दिसतायत का सगळे प्लॅनेट्स? आता त्यांचे हो. मोशन जरा हो ऑब्झर्व सर. करा. मोशन जरा ऑब्झर्व करा बरं का. मोशन जरा ऑब्झर्व करा. जो सनच्या जवळचा प्लॅनेट आहे ना, जवळचा प्लॅनेट, हा जरा जास्त वेगाने फिरतोय, आहे का? हो. आणि हो, जसं sure. जसं आपण दूर येतो, जसं जसं आपण दूर येतोय, ते प्लॅनेट जरा हळूहळू फिरतात. समजतंय का? सर तो सगळ्यात छोटा दिसतो. हा, छोटा नाही, साईज बद्दल नाही बोलत आपण, त्यांच्या मोशन बद्दल बोलतोय. मोशन बघा, हा जो सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे ना, हा सगळ्यात फास्ट, जो जवळ आहे तो सगळ्यात फास्ट फिरतोय आणि जो सगळ्यात दूर आहे तो एकदम हळूहळू फिरतोय. हळूहळू फिरतोय. लक्षात आलं का? ही गोष्ट लक्षात हो आली का? काही मोठं. हा, हो हो सर. बरोबर. डिस्टन्स वरती, कारण याच्यावरती आपल्याला अजून एक लॉ बघायचा आहे. पण ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. सनच्या जवळचा जो प्लॅनेट आहे हा, याचा स्पीड जास्त आहे आणि जो दूरचा प्लॅनेट आहे त्याचा स्पीड कमी आहे, एकदम स्लो आहे. आणि पाथ मात्र सगळ्यांचा इलिप्टिकल आहे. आणि मोस्ट ऑफ दी प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज. पण आपल्या गॅलेक्सीमध्ये एक प्लॅनेट असा आहे की जो क्लॉकवाईज फिरतो, एकच आहे. त्याचं नाव तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला सांगायचंय सर्च करून. काय सांगितलं मी? सगळे प्लॅनेट तुम्हाला इथे दिसतं ॲनिमेशन मध्ये अँटी क्लॉकवाईज फिरतायत की नाही? फक्त एकच प्लॅनेट असा आहे का जो क्लॉकवाईज फिरतो. त्याचं नाव तुम्ही मला उद्या सांगायचं. ठीक आहे. तर आता आपण येऊया परत आपल्या कन्सेप्टकडे, केपलर्स लॉकडे. तर केपलर्स फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगत होता? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकस. म्हणजे त्याचा जो सन जो आहे तो एक फोकस तरी असेल अशा पद्धतीने त्याचा इलिप्टिकल पाथ ट्रेस करत असतो. हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ. ओके, आता सेकंड कडे येऊया. द लाईन joining the planet and the sun sweeps equal areas in equal time interval. आता हे समजण्यासाठी मी तुम्हाला त्याच्यासाठीच म्हटलं होतं की बघा, सगळे प्लॅनेट बघा कसे फिरतात, अँटी क्लॉकवाईज तर फिरतात, पण जवळचा जो प्लॅनेट आहे ना तो जोरात फिरतो आणि जो दूरचा प्लॅनेट आहे तो एकदम हळूहळू त्याचा स्पीड आहे. आता हे समजण्यासाठी ह्या डायग्राम पेड आहे. तुमच्या बुकमध्ये जी डायग्राम आहे ती बघूया आपण. मी इथे परत ती डायग्राम काढतो स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुमचा हा लॉ लक्षात येईल. ठीक आहे. आता इथे सन आहे. आता आपण इथे कन्सिडर करूया दोन प्लॅनेट बद्दल बोलू आपण. इथे हा एक ग्रीन कलरचा हा एक प्लॅनेट आहे. प्लॅनेट दिसतोय का रे? हो सर. हो सर. आणि समजा इथे एक प्लॅनेट. आता तुम्ही म्हणाल सर एकाच ऑर्बिट वरती आले कसे? एकाच ऑर्बिट वरती नाही, यांचं ऑर्बिट वेगळे पण डिस्टन्स आपल्याला आता कन्सिडर करायचे सेम आहे. तर बघा आता द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता बघा एक लाईन आहे की जी सन आणि प्लॅनेटला जॉईन करते. मी आता ती लाईन घेतो, चला ग्रीन कलर मध्ये घेऊया लाईन. ही बघा, ही एक लाईन आहे, बरोबर. ही एक लाईन आहे. ह्या लाईन बद्दल काहीतरी बोलताय. काय लाईन आहे? लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, म्हणजे त्या ग्रहाला आणि सूर्याला जी लाईन जॉईन करते, इट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता हे स्टेटमेंट जे आहे ना हे जरा समजून घेऊया. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय? आता हा जो प्लॅनेट आहे हा इथून समजा टी टाइम मध्ये तो इथून इथपर्यंत आला, बरोबर. म्हणजे ही लाईन कशी सरकली? अशी सरकली. लक्षात आली का? त्याची रेडियस जी आहे ती सन आहे आणि प्लॅनेट म्हणजे तो इथून इथपर्यंत गेला टी टाइम मध्ये. लक्षात आलं का? लाईन कशी स्वीप झाली, बरोबर. तर याने हो सर. किती एरिया त्याने ट्रेस केला किंवा स्वीप केला? तर हा बघा, हा एरिया एवढा, हा एरिया एवढा, या ग्रीन लाईनने, बरोबर. लक्षात आलं का? तर आता हो. हा, तर ह्या इक्वल टाइम मध्ये हा जो दुसरा प्लॅनेट आहे, ही दुसरी लाईन आहे, ही बघा आता हिचं डिस्टन्स जास्त आहे
तिची लेंथ जास्त आहे ब्ल्यू लाईनची, आहे का जास्त? बरोबर. पण हो. ही सुद्धा टी टाइम मध्ये हा थोडाच चालेल. हा जो दूरचा ग्रह आहे ना, दूरच्या ऑर्बिट मधला, जो आपण बघितला होता आता अॅनिमेशन मध्ये, दूर अंतरावरचा, हा थोडंच अंतर चालेल. एवढंच चालेल समजा. ओके. हे अंतर छोटं आहे याचं टी टाइम मध्ये. पण हा जो एरिया आहे ना टी टाइम मधला, हा एरिया आणि हा एरिया, हे दोन्ही एरिया सेमच असणार. म्हणजे काय? आता इथे बघा, ह्या डायग्राम मध्ये हा जो प्लॅनेट ए टू बी इथपर्यंत गेला, ही लाईन स्वीप झाली. हा जो एरिया आहे, एरिया नंबर 1, दॅट विल बी इक्वल टू एरिया नंबर 2 अँड दॅट विल बी इक्वल टू एरिया नंबर 3. हे जे बुकमध्ये दिलेलं आहे आपलं 1, 2, 3, हे एरिया कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. याचाच अर्थ काय? जे आपण आता बघितलं होतं, जवळचा ग्रह जास्त स्पीडने जातो, दूरचा कमी स्पीडने जातो. हा याचा अर्थ झाला की हे जे एरिया आहेत त्या लाईनचे, हे सगळ्यांचे सेम असतात. हा झाला सेकंड लॉ. समजला का रे सेकंड लॉ? हो. हा, मी परत एकदा सांगतो. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय की ही जी लाईन जॉईनिंग आहे, ह्या प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते, ती जेवढा एरिया इथे ट्रेस करेल तेवढाच एरिया दुसरी लाईन, तिसरी लाईन, सगळ्या लाईन सेमच एरिया ट्रेस करतात. त्यामुळे जवळचा जो ग्रह आहे, जो कमी डिस्टन्स वरती आहे, बघा आता ए इथे कमी डिस्टन्स वरती आहे, याचा स्पीड जास्त राहील आणि जो दूरवरती आहे त्याचा स्पीड कमी राहील. समजलं का? हो. सगळ्यांना समजलं हो का? समजलं. चला रिप्लाय द्या पटापट, येस ऑर नो. हो सर. ओके. चला, आणि आता शेवटचा आणि थर्ड लॉ केपलरचा, हा काय आहे? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. एकदम सोपं आहे बघा. काय सांगितलं त्याने? की ज्याला जो टाइम लागतोय, टाइम पिरियड म्हणजे काय? एका रिव्होल्यूशन करण्यासाठी किती वेळ लागला, तर त्याचा जो टाइम पिरियड आहे त्याचं आणि त्याचं जे डिस्टन्स आहे सन पासूनचं त्याचं डिस्टन्स, याच्यामध्ये काय रिलेशन आहे? तर टीचा स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टीचा स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. दिस इज अ थर्ड लॉ. हा सोपा आहे. मग आता माझा एक क्वेश्चन आहे, ओके, अर्थचा टाइम पिरियड किती? 338. 338. कोणी सांगितलं? कोण सर सांगते? सनद समाधान. नाही रे सानप, 338 नाही. सनद समाधान. नाही सानप. कोण सांगतं अर्थचा टाइम पिरियड? 36. वर्षात किती दिवस असतं आपल्या? 365. 366 366. नाही 60 365 डेज. 365 365. म्हणून आपण त्या एक रिव्होल्यूशन जे आहे ते आपलं काय असतं? 1 वर्ष असतं. राहील का लक्षात? आता हे लक्षात राहील का? हा. पण ऍक्च्युली हे झालं जनरली बरं का. आता थोडंसं, आता तुम्ही सायन्सचे स्टुडंट म्हणून सांगतो, 365 नसतं ऍक्च्युअल. हा 365 डेज अँड 6 आवर्स एवढा असतो. 6 आवर्स सर जास्त ते बोला. हा, काय म्हणतात? आठवतंय का? सर ते एप्रिल मध्ये 2 महिने हा, ते एप्रिल मध्ये नाही, फेब्रुवारी मध्ये बघा. हा फेब्रुवारी. हा, म्हणजे बघा 6 आवर्स आहे ना, म्हणजे 6 आवर्स जास्त आहे. बरोबर. मग आपला एक दिवस किती तासाचा असतो? 24 आवर्सचा. 24. बरोबर. मग एक दिवस भरायला किती किती वर्ष जावे लागणार? 4 वर्ष जावे लागणार. 6 चोक 24, बरोबर आहे ना? 4 इयर्स लागणार की नाही? म्हणून 4 वर्षांनी एक पूर्ण 24 तास एक्स्ट्रा असतात. म्हणून 4 वर्षांनी आपण काय करतो? एक दिवस ऍड करतो. तो दिवस असतो 29 फेब्रुवारी. यालाच आपण काय म्हणतो? लीप इयर म्हणतो. म्हणजे तो जो टाइम पिरियड आहे ना 6 आवर्सचा एक्स्ट्रा, तो आपण कसा भरून काढतो? या एका दिवसाने. त्यालाच काय म्हणतात? लीप इयर. राहील का लक्षात? आहे हो. हो सर. Okay, so these are the 3 laws of Kepler. The first law is what? The orbit of a planet is an ellipse. सर हा, बोला. सर 6 तास नसेल, एक दिवस असेल, कारण की 4 वर्षानंतर एक येतो ना. एक दिवस येतो बाळा. 4 हा वर्षानंतर मग ते एक दिवस येतो. एका 6 दिवसात. तास. हा, लक्षात आलं का? 4 वर्षानंतर एक दिवस येतो, म्हणजे 24 तास येतात 4 वर्षानंतर. म्हणून ते 6 तास असतात एक्स्ट्रा. ऍक्च्युली उलट बोलायला पाहिजे आपण, 6 तास एक्स्ट्रा म्हणून आपण 4 वर्षांनी एक दिवस ऍड करतो. दॅट इज कॉल्ड द लीप इयर. काय कन्फ्युजन आहे आता? नाही. Okay. So what are the Kepler's 3 laws? First is what? The orbit of a planet is an ellipse with the sun at one of its foci. म्हणजे काय असतं? जे ऑर्बिट आहे
म्हणजे जे सगळे प्लॅनेट्स फिरतात ते कसे फिरतात, इलिप्टिकली फिरतात. हा झाला पहिला लॉ. सेकंड लॉ इज व्हॉट, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. हे आपण डिटेलमध्ये बघितलं की जो जवळचा प्लॅनेट आहे हा जास्त स्पीडने फिरतो आणि जो दूरचा प्लॅनेट हा स्लो फिरतो. का? कारण त्यांची जे लाईन ऑफ सन आणि प्लॅनेटला जॉईन करायला जी लाईन आहे, जे एरिया ट्रेस करते हे सेम असतात सगळे. त्यामुळे जवळचा प्लॅनेट हा जास्त स्पीडने फिरतो आणि दूरचा स्लो स्पीडने फिरतो. म्हणजेच काय, एरिया मात्र त्यांचे सेम असतात. दिस इज द सेकंड लॉ. अँड थर्ड अँड सिम्पल इज व्हॉट, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन दॅट इज टी अँड द अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, म्हणजेच टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आणि अर्थचा टाइम पिरियड आहे आपला 365 डेज 6 आवर्स. पण घेताना आपण जनरली 365 घेतो. ओके, सो दीज आर केपलर्स लॉ. आणि आता याच्यामध्ये अडचण आहे का कोणाला? नाही. नाही सर. एव्हरीबडी. नाही. ऋषिकेश, हॅलो. बरं, ठीक आहे, चला. आणि आता आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा आणि महत्वाचा टॉपिक, हा सुद्धा आपल्याला परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आधी हा समजून घ्या, मग याचं एकदम सिंपल स्टेटमेंट आहे ते आपण बघूया. बघा, तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल. एक ब्लू कलरचं एक मास आहे M1 आणि एक ग्रीन कलरचं मास आहे M2. दिसतंय का रे? हो सर. आता जे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोललो, ओके, तर याला इथे म्हणायचं आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, तर म्हणजे काय, आता न्यूटनने सांगितलंय की प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काही ना काही एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल म्हणतोय. म्हणजे हा M1 जो आहे, हा M1 वरती एक फोर्स अप्लाय होतोय आणि M2 वरती एक फोर्स अप्लाय होतोय, ते सारखंच आहे. मग यांच्यातलं जे फोर्स आहे, हे जे F आहे, हे जे फोर्स आहे, हे याच्याबद्दल हा लॉ आहे की ती काय सांगते, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बघा, म्हणजेच काय, आता हे जे दोन मासेस आहेत ना, हा आहे M1, हा आहे M2, यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इकडनं याच्याकडलं जे ओढलं जाते, हे जे फोर्स आहे ना, हे कशाच्या तरी प्रोपोर्शनल आहे दोन गोष्टींची. पहिली गोष्ट काय, तर त्यात त्यांचं जे मास आहे M1 आणि M2 यांचा प्रोडक्ट, त्यांचा गुणाकार. ओके, त्यांचा गुणाकार. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, उलट्या प्रोपोर्शनल म्हणजे त्याच्या व्यस्त गुणोत्तरात असतात. त्यांच्या दोघांचं जे डिस्टन्स आहे, त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया R. ओके, याच्या स्क्वेअरच्या डी म्हणूया, डी इज रेजिस्टन्स, डी स्क्वेअर. ओके, सो हा लॉ असा लिहितात, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आणि आता सगळ्यात महत्वाचा, हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, याला असतात G, M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, आणि हा G जो आहे यालाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे G. ओके, तर हा झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल का म्हणतात माहिती आहे याला, कुठल्याही दोन ऑब्जेक्ट वरती हा अप्लाय होतो. दोन प्लॅनेट असू द्या, दोन ऑब्जेक्ट असू द्या, काही असू द्या. ओके, सो व्हॉट इज दॅट लॉ, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ओके, तर हा झाला आपला न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ और न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजला का रे? समजला का? हो. समजला सगळ्यांना? हो सर. ओके, तर आजचं लेक्चर आपण थांबतोय. तुम्हाला आता मी छोटासा होमवर्क सांगतो. एक पहिला सांगितलं होता काय बरं, मागच्या स्लाइड वरती काय होमवर्क सांगितलं होता? काय सांगितलं होतं, आठवतं का? अँटी क्लॉकवाईज फिरणारा प्लॅनेट. हा, प्लॅनेट. एक प्लॅनेट आहे, ओके, का जो अँटी क्लॉकवाईज फिरतोय. याचं नाव आपल्याला पाहिजे. आणि आजचा दुसरा होमवर्क, हा जो जी आहे ना, जी आता आपण शिकलो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याचं आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. याची व्हॅल्यू किती आहे तुमच्या बुक मध्ये दिली? सर मी सापडलाय. सापडला? हो, व्हेनस. अरे उद्या सांगा बरं. ठीक आहे, चला, वेनस. ओके, चला, सापडलं एक, लगेच सापडवलं. कोणी सापडवलं?
मी ओमकार वारे. ओमकार वारने लगेच सापडवलाय. ठीक आहे विनस. ओके, तर उद्या मात्र हे घेऊन या, काय जी ची व्हॅल्यू. ओके, विथ युनिट पाहिजे आपल्याला, युनिट पण माहिती पाहिजे त्याचं. ठीक आहे. तर आज आपल्याला एक्झामला महत्वाचं असणारे 2 टॉपिक, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि केपलर्स लॉचे तिन्ही लॉ. ओके, हे तिन्ही टॉपिक माईक बंद करा, माईक बंद करा. गेम काय केपलर्स लॉ अँड न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे एक्झामच्या दृष्टीने 2 महत्वाचे टॉपिक आहे आजच्या लेक्चर मधले. हे तुमचे बेसिक आहेत. आधीच आपण सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्सेस वगैरे जे शिकलो हे तुमचं बेसिक आहे. पण एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे 2 टॉपिक, केपलर्स लॉ आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इज इट क्लिअर? हो ओके. हो सर. हो सर.